नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंखे आणि पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज येथे पंचशील चौकात विना नंबर प्लेटची मोटरसायकलवरून 2 इसम संशयितरित्या फिरत आहेत। नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील पंचशील नगर चौकात जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता रोडच्या कडेला बातमीप्रमाणे 2 इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलीसह थांबलेले दिसले। तसं त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारलं असं त्यांनी त्यांची नावे जावेद मीरासाहेब मुजावर वय वर्ष 35 राहणार हनुमान मंदिरजवळ बुर्ली तालुका पलूस, 2 उमेश रामचंद्र जाधव वय वर्ष 49 वर्ष राहणार आंधळी रोड पलूस अशी सांगितली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धने यांनी त्यांची अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी गुरुवारपेठ मिरज येथून रात्रीच्या वेळी सदरची मोटरसायकल चोरी केली होती। ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याची कबुली त्यांनी दिली। त्यांना आणखीन विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की गेले 7 ते 8 महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखीन काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत। त्या मोटरसायकली आम्ही मिरज येथील कृषी बाजार समिती मिरजमध्ये बंद अवस्थेतील सिटी सर्वे ऑफिसच्या मोकळ्या जागेत ठेवल्या आहेत। त्या मोटरसायकली विक्री करायच्या आहेत आणि म्हणून त्यातील एक मोटरसायकल घेऊन ते विक्रीकरिता आलो आहोत असं सांगितलं। लागलीच 2 पंचांसमक्ष नमूद दोन्ही ठिकाणांचा पंचनामा करून एकूण 6 मोटरसायकली ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला। सदरच्या मिळालेल्या मोटरसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज शहर पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे, शिराळा पोलीस ठाणे, कराड शहर सातारा पोलीस ठाणे, कराड ग्रामीण सातारा पोलीस ठाणे, शिरोळ कोल्हापूर पोलीस ठाण्यास मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर गुन्ह्यातील आरोपी जावेद मीरासाहेब मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत।